तशी इवॅल्युएट करून ते बिल्डिंगेचे तांकां नोटिसीस धाडलेले आसा. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करून त्यांचे बिल्डिंग ऑडिट करून तो रिपोर्टिंग करप तितकेच महत्वाचें आसा. हे कार्य आमी हातीन घेतलेले आसा आनी जशें म्हटलेलें आसा कितलेशेच बिल्डिंगी ज्यो आसा ते आमच्या टेक्निकल सेक्शनान आमी धाडून इन्स्पेक्शन करून नोटिसीस तांकां धाडून त्या पद्दतीने कार्यवाही सुरू करपाचें आमी केल्लें आसा आनी हेच्या आदी केल्लें आसा. त्याचा आढावा घेवपा खातीर सून वी आर गोइंग टू गेट एवरीथींग ऑल द डिटेल्स अबाउट द ओल्ड बिल्डिंग्स. त्याचे प्रमाणे तांकां अपडेट करपाक मेळटलें आमकां. शहरान ऑलमोस्ट एक 30 बिल्डिंगा आसतल्यो ज्याची कंडिशन सद्या अशी आसा. दुःख दिसता आनी आमचे आमी काल लकी म्हणपाचे जे कोण थंय रावता आनी जे कोण पासरबाय आसले ते कोणाक इंजरी जावन पर्सनल कितें डॅमेज जावना ना डेथ जावना म्हणून. पण ज्या म्युनिसिपालिटीच्या एडमिनिस्ट्रेशनाक आपल्या समोरची एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिटीची बिल्डिंग दिसना तांकां तुमी एक्सपेक्ट करूं शकना की बाकीच्या म्हापशाची कंडिशन जी आसा ती दिसतली म्हणून. पयलीं आमी हो इशू काडलेलो. आतां आयकूंक येता की हे जे बिल्डिंग काल कोसळ्ळे त्यांचे ओनरानूय 2018 एक लेटर बरयल्लें इन्स्पेक्शन करून तांकां एक सर्टिफिकेशन दिवचें म्हणून. म्युनिसिपालिटीचे जे पावर्स आसा तेज्या अंडर 30 वर्सांकून चड जाल्ले बिल्डिंग इन्स्पेक्शन करून वेदर इट इज हॅबिटेबल ऑर नॉट हेजे सर्टिफिकेट दिवपाक म्युनिसिपालिटी स्टेप्स घेवं शकता. पण जसे बाकीचे सगळे चल्ला तशेंच ह्या बाबतींत म्युनिसिपालिटीक काय इंट्रस्ट ना, एडमिनिस्ट्रेशनाक इंट्रस्ट ना. आमचो MLA जावं चेअरपर्सन लास्ट 10 वर्सां कोण बसल्यात तांकां हेचेर दुर्लक्ष करपाक कितें कारण आसा तें तांकांच विचारचें. पण हे अशेंच जर कंटिन्यू जाता पळय म्युनिसिपालिटी नवीन कन्स्ट्रक्शनाक परमिशन दिता, नवीन कन्स्ट्रक्शनाक इन्स्पेक्शन करता जाल्यार हे इन्स्पेक्शन जेन्ना मागणी करता ओनर बिल्डिंगेच्यो तांकां कितें इशू कितें आसा हे करपाक आनी हेजेर डिले कित्याक जाता. म्हणून म्हाका दिसता की म्युनिसिपालिटीचे जे कोण चलयता जावं चेअरपर्सन जावं बाकीचे सगळे तेंच्यांनी जर तांकां दर डेली आपल्या गेटीनसून भायर सरतना समोर एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिटीची बिल्डिंग दिसना तितून अजून ऑफिस फंक्शनींग आसा तेंचे आनी भितर वयर सरतना अक्षरशः भंय दिसता सोपाणां तेजी उरतली काय ना, वयर वचून परत येता म्हणसर. आनी म्हाका दिसता दुर्लक्ष कंप्लिटली जाता. म्हाका दिसता रुफींग तर अख्खेच गेला, तशेंच बाकीचे आतां कोसळूंक लागतले सगळेच. म्हाका दिसता ऑल ओव्हर म्हापसा तुमकां म्हटलें तशेंच ऑलमोस्ट 30 बिल्डिंग्स अश्यो आसतल्यो ज्यो 30 वर्सांकून चड आसा. आतां सगळ्योच बिल्डिंग 30 वर्सांकून चड आसा त्यांची कंडिशन अशी ना, बट जी कंडिशन अशी आसा आमचे सुपरवायझर आसा, आमचे इंजिनियर आसा, इंजिनियर आमचे रेग्युलरली वॉर्डांनी इन्स्पेक्शन करीत ना आनी म्हाका दिसता ते तेंच्या जॉब प्रोफायला भितर बसता. सगळे इल्लिगल कन्स्ट्रक्शनाचे कावन्सिलरांक इन्फॉर्म करचे पडटा जावं नाल्यार कोणाक तरी नेबरहुडांसून कंप्लेन दिवची पडटा, नाल्यार असले स्ट्रक्चर्स जे आसा जे आतां लोकांनी एप्लिकेशनां केल्या. म्हाका दिसता फायलीचे ट्रॅकिंग सिस्टम ना म्युनिसिपालिटीन. आतां जर कोणी आतां 2018 एप्लिकेशन केला आय एम शुअर आमच्या करंट चीफ ऑफिसराक खबरूय आसचें ना की अशें एप्लिकेशन येयलां म्हणून, कित्याक ट्रॅकिंग सिस्टमूच ना म्युनिसिपालिटीच्या हितून. जाल्यार अपडेट करून ऑन अ वीकली बेसीस, मंथली बेसीस जावं हाफ इयरली बेसीस एटलिस्ट अपडेट करून आमी आमच्या फुडें हे सगळे एप्लिकेशनां जी पेंडींग आसा ती येवपाक जाय. पण ती सिस्टमूच जाग्यार घालपाक कोण एक्शनूच घेना आनी म्हाका दिसता चडशे कावन्सिलर रुलिंगान आसा तांकां इंट्रस्टूय ना हितून. सो इंट्रस्ट घालचे अजूनय लेट जावंक ना. अजून आमची काल कोणाक लायफ कोणाचें वचोंक ना काल. सो अजून हे वेकअप कॉल म्हणून घेवचे आनी बेगींतल्या बेगीन एक्शन घेवची हे स्ट्रक्चराचे अगेन्स्ट.